क्रोम ओपन करून घ्यायचा आहे। क्रोम ओपन करून घेतल्यानंतर क्रोमवर सर्च करायचं आहे पिक्सवर्स। बघू शकता अशा प्रकारे पिक्सवर्स AI। पिक्सवर्स AI आपण ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिसायला येतील। तर त्यामध्ये सेकंड ऑप्शन इफेक्टमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला सेकंड नंबर एनिथिंग रोबोट हा ऑप्शन सिलेक्ट करून अशा प्रकारे तुम्हाला इथं येऊन जाणार आहे। तर अपलोडच्या बटनावर इथं क्लिक करून इथं काय करायचं तुमचा इमेज इथं काय करून घ्यायचा आहे अपलोड करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमची गॅलरीमध्ये ओपन होणार आहे। तर गॅलरीमध्ये जाऊन काय करायचं आहे तुमचा जो इमेज आहे तो अशा प्रकारे काय करून घ्यायचा तुम्हाला इमेज आहे तो अशा प्रकारे इथं ओपन करून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता मी बाईकचा इमेज ॲड करतोय। इथं तुम्ही बाईकचा व्हिडिओही ॲड करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता इथं प्रोसेस होते। तर आपली जी गाडीची इमेज आहे ती रोबोटमध्ये कन्वर्ट इथं AI तुम्हाला करून देणार आहे। बघू शकता 50% झालेले आहे। तर अशाच प्रकारे इथं तुम्हाला कंप्लीट मला प्रॉपर असं इथं AI बाईक तर बघू शकता इथं आपली क्रिएट झालेलं आहे बाईक। तर इथं आपल्याला काय करायचं आहे सिम्पली क्रिएट झाल्यानंतर क्रिएट ऑप्शनवर क्लिक करून अशा प्रकारे बघू शकता तुम्हाला इथं ऑप्शन दिसून येईल। अशा प्रकारे क्रिएट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला काय करायचं आहे सिम्पली बघू शकता इथं आपल्याला जनरेटिंग व्हिडिओ इथं तुम्हाला दिसून येते। अशा प्रकारे जनरेटिंग व्हिडिओ इथं आपला क्रिएट होतोय। तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण इथं आपल्याला जनरेट झालेला आहे। आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे बघू शकता इथे डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करून वॉटरमार्क या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि वॉटरमार्क या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला शेअरवर येईल। तर इथं आपल्याला काय करायचं आहे तुमच्या कोणत्याही मित्राला शेअर करून अशा प्रकारे बघू शकता व्हॉट्सअपला येऊन अशा प्रकारे कोणत्याही तुमच्या मित्राला शेअर करून इथं हा व्हिडिओ ओपन करून घ्यायचा आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन काय करायचं आपल्याला बघू शकता अशा प्रकारे ओपन करून वरती 3 डॉटला जाऊन फक्त इथं आपल्याला काय करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे वरती 3 डॉटला जाऊन फक्त हा जो व्हिडिओ आहे सेव्ह करायचा। ते इथून सेव्ह करून घेतल्यानंतर बॅक निघून यायचं आहे। बॅक निघाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये। अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि आपलं जो मटेरियल आहे ते ओपन करून अशा प्रकारे आपला इमेज आहे तो गाडीचा ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून हा इमेज लेअर आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। फक्त काय करायचं या गाडीची साईज आहे ती मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला इमेज आहे याला मूव्ह ॲनिमेशन देता येईल। तर बघू शकता मूव्ह ॲनिमेशन देण्यासाठी इमेज प्रॉपर एका साईडला सेट करून घ्यायचा आहे। म्हणजे अशा प्रकारे बघू शकता पूर्ण एका साईडला सेट करायचा आहे। त्यानंतर इथं प्लस की देऊन शेवट एक प्लस की देऊन इमेज आहे तो प्रॉपर जिथपर्यंत आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे तिथपर्यंत ओढून घेऊन बघू शकता इथं आपलं ॲनिमेशन झालेलं आहे। तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे। फक्त याला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट लावून पहिल्या इमेज लेअरला पेस्ट करायचं आहे। बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की पहिलं ॲनिमेशन क्रिएट झालेलं आहे। सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो आपण व्हिडिओ आपण क्रिएट केला AI तो व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे आणि 2 ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे 2 ते 3 ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे कट करायचं आहे। कट केल्यानंतर प्रॉपर तुम्हाला याचा सेट आहे तो अशा प्रकारे प्रॉपर प्रत्येक इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचे आहे। बॅकग्राऊंडला घेऊन येईपर्यंत आपला जो थर्ड भाग आहे बघू शकता अशा प्रकारे इथं 2च भाग बसत आहेत। तर जो थर्ड भाग आहे तो आपण कट केलेला डिलीट करायचा आहे। बघू शकता प्रॉपर 2 सेट केल्यानंतर आता या दोन्हीही जो व्हिडिओ आहे त्याला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा जो इफेक्ट दिसतोय तो इथून आपल्याला काही कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपला जो सेकंड नंबर म्हणजे 6.13 या सेकंदाच्याच बीटमार्कला फक्त हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। इथं फक्त काय करायचं आहे की हा या इफेक्टमध्ये तुम्हाला जो स्पॉट कलर आहे तो दिलेला आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही बंद करू शकता किंवा चालू ठेवू शकता। मी इथं बंद केलेला आहे तो तुम्हाला चालू केल्यानंतर अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे।
तर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.